श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, या जगामध्ये कोणीही खरं नसतं. प्रत्येकाचे दोन चेहरे असतात. बहुतांश लोक ही व्यक्तीला नाही तर पैशाला आदर देतात. ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त प्रेम करताना तोच तुम्हाला आयुष्यामध्ये सर्वात जास्त दुखावत असतोय. जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुम्ही संगीताचा आनंद घेत असता, पण जेव्हा तुम्ही दुःखी असताना तेव्हा गाण्याचा शब्द समजून घेण्याचा प्रयत्न हा तुम्ही सातत्यानं करत असता. जीवनात दोन गोष्टी तुम्हाला तुमच्याबद्दल सांगतात. जेव्हा तुमच्याकडे काहीही नसतं तेव्हा तुमचे संयम, आणि जेव्हा तुमच्याकडे सगळं काही असतं ना तेव्हा तुमचा दृष्टिकोन. श्रोते हो, या दोनच गोष्टी तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडवू शकत असतात. म्हणून नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपण ज्यांना जास्त हुशार बनवायला जातो नंतर तेच आपल्या सोबत हुशारी करायला लागतात. खेळ जुगाराचा असो किंवा आयुष्याचा, आपला एक का तेव्हाच काढा जेव्हा समोरचा आपल्याला बादशाह दाखवेल. मूर्खाचं हृदय हे जिभेवर असतं आणि शहाण्याची जीभ ही हृदयात असते. वचन हा खूप मोठा शब्द आहे. तो एक तर काहीतरी जोडतो, नाही तर काहीतरी तोडतो. चांगल्या गोष्टींचं स्वागत लोक नेहमी विरोध करूनच करतात. ज्या घरात मुली असतात तिथं सदैव आनंदाचा प्रकाश राहतो. जिथं मुली हसतात त्या घरात सदैव सुखाचा वर्षाव होतो. माणसाच्या जीवनामध्ये नेतृत्व, प्रसिद्धी, श्रीमंती, सौंदर्य हे आयुष्यातील तात्पुरते टप्पे आहेत. माणसाच्या वर्तणुकीतून, विचारातून घडलेल्या व्यक्तिमत्वाची श्रीमंती ही दगडावर कोरलेल्या शिल्पाप्रमाणे आभादित आणि अजरामर राहते. एखाद्याशी मनानं बोलणं आणि एखाद्याचं मन राखण्यासाठी बोलणं यात खूप फरक असतो. आपलं असणं किंवा नसणं यानं काही फरक पडत नसतो. समोरचा फक्त तोपर्यंत आपल्याला महत्त्व देतो जोपर्यंत त्याला आपली गरज असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये आयुष्यातील वादळांना सामोरं जाण्याची क्षमता असावी लागते. अशा वादळांच्या शिवाय कळत नाही की पंखातील बळ आणि घरट्यातील तळ हे किती मजबूत आहे. ज्यांचं खातात त्यांच्यावरच पलटतात लोक. गरज पडली की गोड गोड बोलतात आणि गरज संपली की मागं नावं ठेवतात. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसं यायलाच हवीत. त्याशिवाय निस्वार्थी माणसांची किंमत समजत नाही. वेदना कधीच कमी होत नाहीत, पण त्या सहन करायची सवय होऊन जाते. परिस्थिती पुढं स्वतःच्या जीवाला चटकं देऊन लेकराचं लाड पुरवणारा म्हणजे बाप. एखाद्याला समजेल तेवढंच ज्ञान द्या, कारण बादली भरल्यानंतर नळ चालू ठेवणं हे मूर्खपणाचं लक्षण असतं. आपल्याला तेच लोक वाईट समजतात ज्यांना कधी काळी आपण काळ वेळ न पाहता साथ दिलेली असते. काही लोक ही आगीसारखी असतात, विनाकारण जळत राहतात. पाळीव कुत्र
आणि दुसऱ्याच्या शब्दावर चालणारी माणसं फक्त भुंकत असतात, कारण चावायचा दम त्यांच्यात नसतो. जर तुमचा हेतू चांगला असेल तर नियती देखील तुमचं नुकसान करू शकत नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवघरात दिवा लावून उपयोग नसतो. लोक मला काय बोलतील या रोगापासून खूप लांब राहा, कारण हा रोग एकदा झाला की माणूस लवकर बरा कधीच होत नाही. संघर्ष कधी संपत नसतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तो वेगवेगळ्या रूपात समोर येत असतो. काही लोकांना नाती तुटली तरी चालतील, पण स्वतःचा अहंकार आणि चुका मान्य करायला जमत नाही. कोणाचेही स्टेटस बघून त्याच्या आयुष्यात काय चाललंय याचा न्याय करू नका, कारण माणूस त्याच्या आवडीनुसार स्टेटस टाकत असतो, स्वतःच्या जीवनाचा प्रसार करण्यासाठी नाही. तुम्ही फक्त स्वतःच्या प्रगतीचा विचार करा, म्हणजे आपल्याबद्दल कोण काय बोलतंय हा विचार करायला तुमच्याकडे वेळच उरणार नाही. विचार, मन आणि माती यांना योग्य वेळी आकार नाही दिला तर त्याचा चिखल होतो. या जगात आपली खरी ताकद आणि खरी ओळख हे आपलं कुटुंब आहे, जे आपल्याला आयुष्यात प्रत्येक कठीण परिस्थितीत लढण्याची आणि सामोरं जाण्याची शक्ती देतं. बघणाऱ्यांच्या नजरा आरशाहून बोलक्या असतात. स्पीड ब्रेकर हा किती मोठा असला तरी वेग कमी केल्यानं धक्का बसत नाही. त्याचप्रमाणे समस्या कितीही मोठी असली तरी त्याचा शांतपणे विचार केल्यास जीवनात कोणतंही अडथळं येत नाहीत. कर्माला भक्तीची सांगड घातली की माणसाच्या आयुष्याचं सोनं बनतं. आयुष्यात जेवढे जास्त घासले जाल तेवढे जास्त चमकार. जीवनात अडचणी नसतील तर आनंदालाही किंमत राहत नाही. विझलेल्या दिव्यानंही कधीतरी प्रकाश दिलेला असतो. एका अपयशानं कधीच प्रवास संपलेला नसतो. सगळं कळत असून, सगळं माहीत असून फक्त परिस्थितीचं भान आहे म्हणून गप्प राहिलेली व्यक्ती ही जास्त समंजस आणि परिपक्व असते. जीव लावणारी व्यक्ती जर आयुष्यात असेल तर आयुष्य जगायला एक वेगळीच मजा येते. आयुष्यातल्या काही गोष्टी, भावना आणि वेदना या अनुभवल्याशिवाय कधीच कळत नाहीत. जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्त्व असतं, कारण मागितलेला स्वार्थ आणि दिलेलं प्रेम असतं.